तर आज आपण चर्चा करणार आहोत शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्याची मोटिलिटी कमी असल्यानंतर आहारात काय सुधारणा करावी व जीवनशैली कशा प्रकारे बदलावी। माझ्या 19 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक पेशंट्स मी पाहिलेले आहेत की त्यांची शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा स्पर्म मोटिलिटी कमी आहे। यासाठी कारणीभूत म्हणजे स्ट्रेसफुल जीवनशैली, वापरण्यात येणारे कपडे व खाण्यापिण्याच्या वाईट सवयी या देखील त्यासाठी कारणीभूत असतात। त्या सवयीमध्ये बदल करण्याबरोबरच रुग्णांनी आहारामध्ये आणि व्यायामामध्ये थोडासा बदल केला तर त्यांना निश्चितच चांगला फायदा होतो। तर आज आपण आहारामध्ये करण्यात येणारे बदल जे रुग्णांनी अंमलात आणावे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। तर रुग्णाने सर्वात पहिले लक्षात ठेवावे की प्रथिनांचा सहभाग जास्त ठेवावा। प्रथिने वाढवण्यासाठी रोज 1 ते 2 अंडी, त्याच प्रकारे दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, ताक, दही, पनीर याचा सहभाग जास्त ठेवावा। त्याचबरोबर मूग, हरभरा, मसूर डाळ यामध्ये देखील प्रथिनांची संख्या असते, त्यामुळे ते घ्यावे। त्याचबरोबर सोयाबीन, टोफू हे देखील फायदेशीर असतात। ड्राय फ्रुट्स आणि सीड्स याच्यामध्ये हे शुक्राणूची ताकद वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात। त्यासाठी बदाम रोज 5 ते 10, अक्रोड 1 ते 2, काजू मर्यादित प्रमाणात रुग्ण घेऊ शकतो। त्याच प्रकारे अंजीर, भोपळ्याच्या बिया आणि फ्लॅक्स सीड्स ज्याला आपण जवस असे म्हणू ते देखील आहारामध्ये असल्यास त्याच्याने देखील शुक्राणूंची शक्ती वाढण्यास मदत होते। सकाळी भिजवून खाल्ले तर या सर्व गोष्टीचा जास्त फायदा होतो। फळे हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात आणि त्यामुळे शुक्राणूंचे फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण होते। त्यासाठी नियमित मिळणारे म्हणजे मोसमी फळे तर खावीच। प्रकर्षाने केळी, अंजीर, डाळिंब, संत्री, मोसंबी, सफरचंद, पपई रोज किमान 2 ते 3 प्रकारची फळे खाल्ल्याने लॉंग टर्म मध्ये खूप चांगला फायदा होतो। हिरव्या पालेभाज्या फॉलिक ऍसिड आणि झिंक साठी अतिशय महत्वाच्या, जे शुक्राणूच्या हेल्थसाठी अतिशय महत्वाचे आहे। तर त्यासाठी पालक, मेथी, शेवगा, ब्रोकोली, गाजर, बीट याचा सहभाग आहारामध्ये ठेवावा। हेल्दी फॅट्स शरीरासाठी काही प्रमाणात हेल्दी फॅट्स पण अतिशय गरजेचे आहे, जे असते तिळामध्ये तिळाचे तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा घरी बनवलेले तूप मर्यादित प्रमाणात वापरले किंवा ॲवोकाडो, आता भारतामध्ये देखील ॲवोकाडो उपलब्ध आहे, त्याचा सहभाग ठेवल्यास शुक्राणूंच्या शक्तीमध्ये चांगली वाढ होते। जर आपण नॉनव्हेज खात असाल तर मासे, विशेषतः बांगडा किंवा टूना फिश आहारामध्ये असावा, आठवड्यातून एकदा ते 2दा। त्याचबरोबर चिकन शिजवलेले किंवा ग्रिल केलेले किंवा कारण फ्राय केले तर त्यामध्ये चरबीचा सहभाग असल्यामुळे फायद्याबरोबर नुकसानाचे घटक देखील शरीरात जाऊ शकतात। त्यामुळे जर नॉनव्हेज चिकन जर खाणार असाल तर ते शिजवून किंवा उकडूनच खावे। आता ह्या गोष्टी बरोबरच रुग्णाने शरीराला पाण्याची देखील, कारण आपले शरीर जवळपास 70% पाण्याने बनलेले आहे, त्यामुळे रुग्णाने 2.5 ते 3 लिटर पाणी प्रकर्षाने प्यावेच। पाणी पिल्याबरोबरच रुग्णाने आता आपण का गोष्टी टाळाव्या त्याबद्दल देखील थोडीशी माहिती घेऊ। रुग्णाने प्रकर्षाने टाळायच्या गोष्टी म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद करणे अतिशय महत्वाचे आहे, कारण धूम्रपान आणि मद्यपान बंद केल्याने रुग्णांच्या शुक्राणूंच्या संख्येमध्ये आणि मोटिलिटीमध्ये खूप लवकर आणि चांगल्या प्रकारे फरक पडतो असे पाहण्यात येते। त्याबरोबरच रुग्णांनी जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ, जंक फूड जसे की पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, वडापाव या गोष्टी टाळाव्या। सॉफ्ट ड्रिंक्स आणि कोल्ड ड्रिंक्स देखील टाळले पाहिजेत। जीवनशैली बदल, ज्याच्यामध्ये रुग्णांनी काही व्यायामाचा सहभाग जर रोजच्या जीवनशैलीमध्ये केला तर त्याला खूप चांगला फरक पडतो। दररोज किमान 30 ते 45 मिनिटे व्यायाम करावा। त्याचबरोबर ती वजन नियंत्रणात ठेवावे। झोप अतिशय महत्वाची, रुग्णाने रोज 7 ते 8 तासाची चांगली झोप घेणे अतिशय महत्वाचे आहे। ताण म्हणजे स्ट्रेस खूप कमी ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी ध्यान, योगा खूप फायदेशीर ठरतो। रुग्णाने लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरणे तसेच मोबाईलचा अतिवापर प्रकर्षाने टाळला पाहिजे। काही विशेष सल्ला ज्या रुग्णांना मी देईल की या सर्व गोष्टी तर नियमितपणे अंमलात आणल्याच पाहिजेत, पण कधी कधी जर खूप जास्त स्पर्मची संख्या कमी असल्यास किंवा मोटिलिटी कमी असल्यास आणि जीवनशैली चुकीची असल्यास काही औषधाची देखील रुग्णांना गरज पडू शकते। पण रुग्णांनी ही औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी। ज्या औषधामध्ये येतात अँटीऑक्सिडंट्स, कोएन्झाइम 10, एल कार्निटिन आणि एल आर्जिनिन अशा प्रकारची औषधे, पण त्याचा डोस हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घेणे गरजेचे आहे। आमच्याकडे अशा प्रकारचे अनेक रुग्ण येतात आणि त्यांना आमच्या उपचाराने आणि आहार विहाराने खूप चांगला फरक पडतो। जर आपल्यापैकी कुणाला या प्रकारची समस्या असल्यास आपण देखील आमच्या क्लिनिकला भेट देऊन याबद्दल मार्गदर्शन घेऊ शकता। क्लिनिकचे पत्ता व माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच किंवा कमेंट मध्ये मी ही माहिती आपल्याला देईल। तर आपल्याला
आणि आपल्या प्रियजनांपैकी आपल्या मित्रांना कुणाला या माहितीची गरज असल्यास कृपया हा व्हिडिओ आपण त्यांना शेअर करू शकता. धन्यवाद.